नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योती चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. समुद्राला दाता म्हणतात. समुद्र आजच नाही तर अनादी काळापासून आपल्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. जमिनीच्या 2/3 भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. समुद्रापासून अनेक रत्न मिळतात. समुद्रापासून तेल मिळते आणि हो, सगळ्यात जास्त ऑक्सिजनसुद्धा समुद्रापासूनच मिळतो. असे म्हणतात की 28% ऑक्सिजन फक्त झाडांपासून मिळतो, तर बाकी सर्व ऑक्सिजन हा समुद्रापासून मिळत असतो. समुद्रातून खूप सारे रत्न प्राप्त होतात, ज्यात प्रमुख आहे तो म्हणजेच मोती. मोती हा सफेद रंगाचा असून त्यात गुलाबी, पिवळा रंग असलेल्या छटा पाहायला मिळतात. काळा, निळा देखील मोती पाहायला मिळतो. आता या मोत्याची अनेक जण अंगठी धारण करताना दिसतात किंवा मोत्याची माळ परिधान करताना दिसतात. मोती धारण केल्याने अनेक समस्या दूर होतात असे मानतात. अनेक फायदे मोती धारण केल्याने होतात असेही मानले जाते. मोती हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि चंद्राचा मनावर सर्वाधिक प्रभाव, म्हणूनच मोती धारण केल्याने मन शांत आणि स्थिर होण्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय रागावर नियंत्रण राहतं. जीवनातील नैराश्य देखील दूर होतं. काही राशींसाठी मोती शुभ मानतात. तसेच मोती हा देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की मोती धारण केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद लाभतो. ज्या लोकांना पैशाच्या आर्थिक समस्या असतील त्यांनी मोती धारण करावा असेही सांगितले जाते. आपण आजच्या व्हिडिओमधून मोती या रत्नाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मोती कुठल्या राशीच्या लोकांनी धारण करावा, कोणासाठी तो योग्य आहे, कोणता मोती घालावा, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. सर्वप्रथम मोती बनतो कसा ते बघूया. स्वाती नक्षत्रात आकाशातून जे थेंब पडतात तर ते मोती बनतात. असे म्हणतात की समुद्रातील शिंपल्यात हे थेंब पडले तर त्यांचे मोती बनतात. तेच थेंब जर केळीच्या पानावर पडले तर त्यापासून कापूर बनतो आणि सापावर पडले तर हलाहल विष बनते. मोती समुद्र किनाऱ्यावर, नदी किनाऱ्यावरही मिळतात. मोती कॅल्शियम कार्बोनेटपासून बनतो, म्हणून याचे खूप सारे आयुर्वेदिक लाभ देखील आहेत. यालाच मुक्ता असेही म्हणतात. आज या मोत्यांची शेतीसुद्धा केली जाते. शिंपल्यात लोक बीज किंवा दाणे टाकतात व त्यापासून मोती तयार होतो. त्या दाण्यावर कॅल्शियमचे आवरण जमा होते. आता हे कॅल्शियमचे लेयर कसे जमा होतात तर ज्या वेळेस शिंपल्यात बीज पडते त्या बीजावर शिंपल्यातून एक रसायन सोडले जाते व ते शिंपल्याच्या अवतीभोवती आवरण तयार करते आणि हे आवरण मोत्याची वाढ करते व त्यापासून बनलेले मोती समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध होतात किंवा जे शेती करतात आज त्यांच्याकडूनही उपलब्ध होतात. शेती करणारे लोक मोती वेगवेगळ्या शेपमध्ये देखील तयार करतात, पण त्यातल्या त्यात नैसर्गिक मोती हे उत्तम मानले जातात. ज्योतिषीसुद्धा हाच मोती योग्य असल्याचे सांगतात. शिंपल्यामधून निघालेले समुद्री पाण्यातून अर्थातच खाऱ्या पाण्यातून निघालेले मोती हे सर्वोत्तम प्रभावी मानले जातात. मोत्याची ओळख कशी करावी तर मोत्याची ओळख करताना आयुर्वेद ग्रंथात त्याचे वर्णन आढळते. गोल, स्वच्छ, सुंदर आणि गुळगुळीत असलेला मोती सर्वश्रेष्ठ मानला जातो. ज्याला हातात घेऊन पाहिले तर तुमची प्रतिमा त्यात दिसते, चमकते. त्यावर कोणतीही रेषा किंवा वलय नसावे असे मोती सर्वश्रेष्ठ मानतात. मोत्यात असलेले दोष लक्षात घेता तुटलेले, चिरलेले व रेषा असलेले किंवा वलय असलेले मोती असू नयेत. आयुर्वेदानुसार वापरला जातो असा मोती आरोग्यासाठी लाभकारी मानला जातो. या मोत्याला साफ करण्यासाठी तांदळाच्या पाण्यात उकळून साफ केला जातो. त्यामुळे मोत्याला एक वेगळीच चमक येते. असे म्हटले जाते की पूर्वी महिला तांदळाच्या पाण्यात मोत्याला उकळून त्याचा फेसपॅक सारखा उपयोग करत असत. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येत होती. शरीरात ज्यांच्या कॅल्शियमची कमतरता असते त्यांनी मोती धारण करावा. ज्यांच्या नखांवरती सफेद डाग, ज्याला आपण कवड्या देखील म्हणतो, ते असतील तर मोती धारण करावा. अशा व्यक्तींच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याचे जाणवते. मोतीपासून भस्मही बनवले जाते. त्याला मोती भस्म किंवा मुक्ता भस्म असेही म्हणतात, ज्याचा उपयोग ज्यांना वारंवार लघवीचा त्रास असेल त्यावर गुणकारी मानतात. कॅल्शियमची कमतरता असेल तर त्यासाठी सुद्धा मोती लाभदायक मानतात.
तसेच ॲसिडिटीवर, हातापायाच्या सूज येण्यावर लाभकारी आणि अल्सरवर गुणकारी असलेला हा मोती. तसेच व्यक्तीच्या नर्वस सिस्टीमला मजबूत करण्याचे काम देखील मोती करत असतो. सोबतच हार्ट अटॅकसाठी देखील उपयुक्त मानला जाणारा हा मोती. तसेच पुरुष व महिलांच्या दाम्पत्य जीवनातील अडचणीवरही हा उपायकारी मानला जातो. अनिद्रेसारख्या आजारावर हा मोती उपाय म्हणून वापरला जातो. हे झाले मोत्याचे आयुर्वेदिक गुण. आता बघूया की ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून मोत्याचे काय महत्त्व आहे. जन्मकुंडलीत 12 स्थानं, ज्यांना 12 भाव किंवा 12 घरं असेही म्हणतात, त्या भावानुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. त्या भावात असलेल्या ग्रहांच्या अनुसार रत्न धारण करावे असे सांगितले जाते. असे म्हणतात, रत्नांना धारण केल्याने भाग्यात परिवर्तन होते, परंतु ते रत्न आपल्यासाठी अनुकूल असावे हे मात्र खरे. जर चंद्र अनुकूल असेल तरच मोती रत्न धारण करावा, नाहीतर न केलेला अतिउत्तम. सामान्यतः लोक मोती सहजच घालतात आणि जर का त्यांना विचारले तर पटकन सांगतात, मला ना खूप राग येतो म्हणून माझा राग शांत होण्यासाठी मी मोती धारण केला आहे. मोती रत्न चंद्राचं प्रतिनिधित्व करते. चंद्र जर पत्रिकेत शुभ असेल तर तो खूप लाभदायी ठरतो. मात्र तोच चंद्र जर अशुभ असेल तर मोत्यापासून मनुष्याला नुकसान संभवते. जर पत्रिकेत चंद्र अशुभ आहे मात्र तो कमजोर आहे तर मोती धारण करणे फायद्याचे ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मरास, जन्मदिवस, जन्म महिना, जन्म नक्षत्र यानुसार मोती धारण करतात. तसेच लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, कर्मेश, भाग्येश आणि महादशा यांना बघून मोती धारण करावा. मेष, तूळ, कर्क, वृश्चिक, मकर लग्न असणाऱ्या व्यक्तींसाठी मोती ठीक मानला जातो. पत्रिकेत मोती चंद्राला शांत करण्यासाठी तसेच चंद्राला बलवान करण्यासाठी धारण करतात. मानसागरी ग्रंथानुसार चंद्राला राणी मानले जाते. चंद्र जर बलवान असेल तर व्यक्ती राजकृपा प्राप्त करून देतो. तसेच राजकीय कार्यात सफलता देखील प्रदान करतो. बलवान चंद्र असेल तर व्यक्तीला युक्तियुक्त बनवतो. जसे की श्रीकृष्णाच्या पत्रिकेत चंद्र बलवान होता. बलवान चंद्र मनुष्याची स्मरणशक्ती उत्तम करवतो. तसेच डोक्याला शांती देखील प्रदान करतो. तोच जर कमजोर असेल तर मनुष्यात बेचैनी, मानसिक अस्थिरता, आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळते, ज्यामुळे मनुष्याचे ध्येय सतत बदलत राहतात आणि त्यांना जीवनात सफलता देखील मिळत नाही. चंद्र जर कुंडलीत शुभ असेल तर असा व्यक्ती शारीरिक धष्टपुष्ट, विनोदबुद्धियुक्त, सहनशील तसेच स्वतःच्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवणारा असा असतो. ज्यांचा जन्म अमावस्येला झालेला आहे अशा व्यक्तींनी मोती धारण केला पाहिजे. राहू सोबत चंद्र ग्रहण योगात असेल तर मोती धारण करावा. पत्रिकेत 6, 8 या भावात जर चंद्र असेल आणि तो योगकारक असेल तरी देखील मोती धारण करू शकतात. कारक किंवा लग्नेश चंद्र नीचीचा असल्यास मोती जरूर घालावा. जन्मकुंडलीत चंद्र शुभ स्थानाचा स्वामी अथवा 6, 8चा स्वामी असेल तर मोती घातला पाहिजे. चंद्र योगकारक असून नीच राशीत म्हणजे वृश्चिक राशीत असेल तरी मोती घालता येतो. चंद्र राहू किंवा केतूने युक्त असेल किंवा युतियोगात असेल तरी मोती रत्न धारण करावे. पापग्रह जर चंद्रावर दृष्टी टाकत असतील तरी मोती धारण करावा. चंद्राला ज्यामुळे बळ मिळेल. चंद्र सूर्यासोबत अस्त असल्यास मोती धारण करता येतो. चंद्राची महादशा असेल तरीही मोती धारण करावा. कृष्ण पक्षात जन्माला आलेल्या व्यक्तींनी मोती धारण केला तर अतिउत्तम. चंद्र पत्रिकेत अशुभ असून शुभ स्थानाला प्रभावित करत असेल अशा परिस्थितीत मोती धारण करू नये. सफेद वस्तूंचे त्याऐवजी दान करावे. मोती कसा धारण करावा तर मोती 5 कॅरेट किंवा 8 कॅरेटचा असावा किंवा आपल्या वजनानुसार वयानुसार तो घालावा. मोती घालताना चांदीच्या अंगठीत तो परिधान करावा. मोती सोमवारी धारण करणं योग्य मानलं जातं, परंतु तत्पूर्वी मोत्याला आदल्या दिवशी गंगाजलामध्ये बुडवून ठेवावा. पंचामृताने त्याचे शुद्धीकरण करून पुन्हा गंगाजलाने साफ करून
भगवान शंकराचे स्मरण करून मोती धारण करू शकतात. मोती धारण करण्यापूर्वी मात्र आपली जन्मपत्रिका एखाद्या ज्योतिषाला दाखवून घ्यावी, जेणेकरून योग्य मार्गदर्शन लाभून आपण मोती धारण करू शकतो. मोती धारण करायचा आहे, पण मग त्याची ओळखही करून घ्यायला हवी. हा मोती आर्टिफिशियली नको, त्याचा फायदा होत नाही एवढं लक्षात ठेवावं. मोती धारण केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा त्या व्यक्तीवर होते. मोती लक्ष्मीची कृपा प्राप्ती व्हावी असे वाटत असेल, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मीची कमतरता असेल, आर्थिक अडचणी असतील, पैशांची कमतरता असेल, तर अशा व्यक्तीने एका वाटीत मोती भरून त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवावी आणि मोत्यांनीच त्या मूर्तीला अभिषेक करावा, जेणेकरून तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी संपण्यास मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.